नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी आणि आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला आपण SP म्हणतो. या विषयातील प्रकरण 10चं नाव आहे लाभांश आणि व्याज. या प्रकरणातील आपण प्रश्न पहिल्यातला ते प्रश्न क्रमांक 3 पर्यंतचा अभ्यास करणार आहोत. आणि या प्रकरणाला एकूण मार्क आहेत 13 पैकी 9 मार्काचे प्रश्न आपण परीक्षेला सोडवणार आहोत. प्रकरण अभ्यास करताना पहिल्यांदा प्रकरणाचे मार्क लक्षात घेत चला, म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे त्या प्रकरणाला वेटेज देता येतं. प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, लाभांश म्हणजे काय? तर ह्याचं उत्तर आहे, कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतर भागधारक तो मिळविण्यास पात्र असतो, त्या नफ्यातील हिश्शाला लाभांश असे म्हणतात. किंवा तुम्हाला असंही लिहिता येईल की कंपनीला झालेल्या नफ्यातील जो हिस्सा भागधारकांना वाटला जातो, त्या हिश्शाला लाभांश असे म्हणतात. आणि आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या पण लिहू शकतो, आपल्याला माहिती असलेला अर्थ लिहू शकतो. एकदा पुन्हा मी लाभांश म्हणजे काय याचं उत्तर सांगतेय. कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतर भागधारक तो मिळविण्यास पात्र असतो, त्या नफ्यातील हिश्शाला लाभांश असे म्हणतात. आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की लाभांश हा फक्त भागधारकांना मिळतो आणि लाभांश दर हा नेहमी बदलता असतो, कारण तो नफ्यावर अवलंबून असतो. दुसरा प्रश्न आपण घेतोय, लाभांशाची शिफारस करण्याचा अधिकार कोणाला असतो? आता अधिकार कोणाला असतो विचारले, तर लाभांशाची शिफारस करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. इथे आपण जे उत्तराचा मुख्य शब्द आहे तो आपण इथे लिहूया. संचालक मंडळाला लाभांश शिफारस करण्याचा अधिकार असतो. तिसरा प्रश्न, अंतिम लाभांश म्हणजे काय? ज्या लाभांशाची घोषणा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर प्राप्त झालेल्या नफ्याच्या आधारे संचालक मंडळाकडून शिफारस केली जाते व वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून जाहीर केला जातो, त्या लाभांशाला अंतिम लाभांश असे म्हणतात. आता हा अंतिम लाभांश असतो तो वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला जातो, असंही आपण लिहू शकतो. पुन्हा एकदा व्याख्या व्यवस्थित समजून घ्या. ज्या लाभांशाची आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर म्हणजे 31 मार्च नंतर प्राप्त झालेल्या नफ्याच्या आधारे संचालक मंडळाकडून शिफारस केली जाते व वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून जाहीर केला जातो, त्या लाभांशाला अंतिम लाभांश असे म्हणतात. चौथा प्रश्न आहे, अंतरिम लाभांश म्हणजे काय? जो लाभांश 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान संचालक मंडळाकडून जाहीर केला जातो व त्याचे वाटप केले जाते, त्या लाभांशाला अंतरिम लाभांश किंवा मध्य लाभांश किंवा मध्यावधी लाभांश असे म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या व्यवस्थित समजून घ्या. जो लाभांश 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान संचालक मंडळाकडून जाहीर केला जातो व त्याचे वाटप केले जाते, त्या लाभांशाला अंतरिम लाभांश असे म्हणतात. आता 5वा प्रश्न आहे, अंतरिम लाभांश कोण घोषित करते? त्याचं उत्तर आहे, अंतरिम लाभांश कंपनीचे संचालक मंडळ. इथे आपण परत उत्तर लिहूया, कंपनीचे संचालक मंडळ घोषित करते. 6वा प्रश्न, कोणत्या भागांवर स्थिर दराने लाभांश मिळतो? इथे प्रश्न विचारलाय कोणत्या भागांवर आणि लाभांश दर विचारलाय स्थिर, तर ह्याचं उत्तर आहे अग्रहक्क भागांवर.
अग्रहक्क भागांवर लाभांश स्थिर दराने मिळतो. 7वा प्रश्न आहे, कोणत्या भागांवर अस्थिर दराने लाभांश मिळतो? तर ह्याचं उत्तर आहे समहक्क भागांवर अस्थिर दराने लाभांश मिळतो. पुढे 8वा प्रश्न, अंतरिम लाभांश हा कोणत्या सभेत निश्चित व घोषित केला जातो? तर ह्याचं उत्तर आहे अंतरिम लाभांश हा संचालक मंडळाच्या सभेत, इथे आपण लिहू शब्द संचालक मंडळाच्या सभेत घोषित केला जातो, निश्चित केला जातो व घोषित केला जातो. 9 नंबरचा प्रश्न आहे, व्याज म्हणजे काय? आता व्याजाची व्याख्या समजून घ्या. वित्तीय संज्ञेनुसार व्याज म्हणजे कर्जदाराने कर्जाऊ पैसे घेण्याची द्यावी लागणारी किंमत आणि कर्ज देणाऱ्यास देण्यातून मिळणारे उत्पन्न होय. पुन्हा एकदा व्याख्या नीट समजून घ्या. वित्तीय संज्ञेनुसार व्याज म्हणजे कर्जदाराने कर्जाऊ पैसे घेण्याची द्यावी लागणारी किंमत आणि कर्ज देणाऱ्यास देण्यातून मिळणारे उत्पन्न होय. 10 नंबरचा प्रश्न, न दिलेला लाभांश हा न दिलेल्या लाभांश खात्यात किती कालावधीत हस्तांतरित करावयाचा असतो? तर ह्याचं उत्तर आहे न दिलेला लाभांश हा न दिलेल्या लाभांश खात्यात वाटपाची मुदत संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्याचा पुढे कालावधी दिलेला आहे. म्हणजे लाभांश घोषणेनंतर 30 दिवसानंतर तो घोषित झाल्यानंतर दिला जातो किंवा हस्तांतरित करावयाचा असतो. याचाच अर्थ एकूण 37 दिवसाच्या आत तो हस्तांतरित करावयाचा असतो. हा मुद्दा पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. कधी 7 दिवस, कधी 30 दिवस, हे आपण नीट समजून घेऊया. व्यवस्थित ऐका पुन्हा तो प्रश्नाचं उत्तर. न दिलेला लाभांश हा न दिलेल्या लाभांश खात्यात लाभांश वाटपाची मुदत संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत म्हणजे घोषणेपासून 30 दिवसानंतर किंवा घोषणा झाल्यानंतर 37 दिवसांच्या आत हस्तांतरित करावयाचा असतो. आता पुढचा प्रश्न आपण सोडवतोय. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आता हा प्रश्न सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लेखी मागितलेला आहे, याच्यावर व्हिडिओ करून. लवकरच मी आपले 12 प्रकरणांचं स्वाध्याय झाल्यानंतर प्रश्न पहिल्यातला एका वाक्यात उत्तरे द्या आणि सकारण स्पष्टीकरण करा, हे सर्व प्रश्न तुम्हाला मी लेखी स्वरूपात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण प्रश्न सोडूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. धनकोंना लाभांशाचे वाटप करतात. तर धनको हा शब्द चुकीचा आहे. तिथे नोंदणीकृत भागधारकांना लाभांशाचे वाटप करतात. 2 भागधारकांना व्याज दिले जाते. तर इथे भागधारक शब्द चुकीचा आहे. त्याचं उत्तर आहे धनकोंना व्याज दिले जाते. 3 आहे अंतिम लाभांश 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दिला जातो. तर इथे अंतिम लाभांश शब्द चुकीचा आहे. इथे पाहिजे अंतरिम लाभांश. अंतरिम लाभांश 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान दिला जातो. 4था प्रश्न आहे अंतिम लाभांशाच्या घोषणेसाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते.
तर इथे विशेष ठरावाच्या ऐवजी साधारण ठराव किंवा साधा ठराव, साध्या ठरावाची आवश्यकता असते. 5वा प्रश्न, लाभांशाचे वाटप त्याच्या घोषणेपासून 30 दिवसाच्या आत केले जाते. तर ह्याचं 60 दिवसाच्या आत केले जाते. हे 60 दिवस शब्द चुकीचा आहे. त्याचं उत्तर आहे 30 दिवसाच्या आत केले जाते. 6वा प्रश्न आहे, जाहीर केलेल्या लाभांशाचे वाटप करण्यासाठी 30 दिवसाच्या लाभांश खात्यामध्ये हस्तांतरित करावा लागतो. तर ह्याचं उत्तर आहे 30 दिवसात चुकीचं आहे. त्याच्याऐवजी 5 दिवस इथे शब्द लिहायचा आहे, 5 दिवस. 7वा प्रश्न आहे, लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे. तर लाभांश शब्द चुकीचा आहे. तर ह्याचं उत्तर आहे व्याज. व्याज दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे. 8, अग्रहक्क भागधारकांना लाभांश मिळण्याचा शेवटचा प्राधान्यकृत असतो. तर इथे अग्रहक्क शब्द चुकीचा आहे. तिथे शब्द आहे समहक्क. समहक्क भागधारकांना लाभांश मिळण्याचा शेवटचा प्राधान्यकृत हक्क असतो. 9 नंबर आहे, अग्रहक्क भागधारकांना अविशिष्ट नफ्यातून लाभांश मिळतो. तर इथे अग्रहक्क शब्द चुकीचा आहे. इथे शब्द आहे समहक्क भागधारकांना अवशिष्ट नफ्यामधून लाभांश मिळतो. 10 नंबर आहे, कंपनी नफ्याची पर्वा न करता दरवर्षी लाभांश देते. तर लाभांश शब्द हा चूक आहे. तिथे आहे व्याज. उत्तर असं होणार आहे, कंपनी नफ्याची पर्वा न करता दरवर्षी व्याज देते. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया, योग्य क्रम लावा. अ ब क आपण इथे जास्त आपला लांबलचक व्हिडिओ होऊ नये म्हणून इथे मी उत्तरांचं तुम्हाला अ ब क जे क्रम हे चुकलेले असतात तर तो क्रम कसा असावा ते तुम्हाला मी क्रम देणार आहे. म्हणजे हा आपला उत्तरांचा क्रम असणार आहे. एक अ आहे लाभांशाची शिफारस, ब आहे नफा पुरेसा असल्याचे तपासणे आणि क आहे संचालक मंडळाची सभा. तर ह्याचं उत्तर आहे पहिल्यांदा ब, नफा पुरेसा आहे हे तपासावं लागतं, असल्याचे तपासणे. नंतरनं मग संचालक मंडळाची सभा घ्यावी लागते. नंतरचा पर्याय क असणार आहे आणि शेवटी आहे तो लाभांशाची शिफारस म्हणजे अ. म्हणजे क्रम कसा लावणार आहे तुम्ही, नफा पुरेसा असल्याचे तपासणे पहिलं, संचालक मंडळाची सभा दुसरं आणि लाभांशाची शिफारस आहे तिसरं. म्हणजे ब, क आणि अ. आता दुसरा बघू आपण, लाभांश खात्यात वर्ग अ आहे, ब IEPF मध्ये वर्ग आणि क आहे न दिलेले लाभांश खात्यात वर्ग. तर ह्याचा पर्याय पहिला असणार आहे अ, लाभांश खात्यात वर्ग. त्यानंतर ना दुसरा पर्याय असणार आहे न दिलेले लाभांश खात्यात वर्ग. इथे असणारे पुढचा पर्याय क आणि शेवटी राहिलाय तो ब, IEPF मध्ये वर्ग. असा ह्याचा क्रम आपला असणार आहे. तिसरं आहे अ, सभासद नोंद पुस्तक बंद ठेवणे, ब संचालक मंडळाच्या सभेची सूचना भाग बाजाराला देणे आणि क लाभांशाच्या घोषणेची सूचना भाग बाजाराला देणे. ह्याचा पहिला पर्याय असणार आहे ब, संचालक मंडळाच्या सभेची सूचना भाग बाजाराला देणे. त्यानंतर पर्याय असणार आहे क, लाभांशाच्या घोषणेची सूचना भाग बाजाराला देणे आणि शेवटी राहिलेला अ, सभासद नोंद पुस्तक बंद ठेवणे. आता चौथा प्रश्न आपण सोडवतोय. अ आहे लाभांश दराचा निर्णय, ब IEPF मध्ये वर्ग, क लाभांशाचे वाटप. तर ह्याचा पहिला पर्याय असणार आहे अ, लाभांश दराचा निर्णय. त्यानंतर असणारे क, लाभांशाचे वाटप आणि शेवटी असणारे ब, IEPF मध्ये वर्ग. आता आपला 5वा प्रश्न बघूया आपण. 5वा प्रश्न आहे अंतरिम लाभांशाचे वाटप, ब आहे संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश ठरवणे व घोषित करणे, क आहे नियमावलीची परवानगी. तर ह्याचा उत्तराचा क्रम असणार आहे पहिला क, नियमावलीची परवानगी.
त्यानंतर असणारे ब आहे संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश ठरवणे व घोषित करणे. आणि पुढे असणारे त्याचा शेवटचा पर्याय असणारे म्हणजे अंतरिम लाभांशाचे वाटप करणे. असा आपल्याला हा क्रम इथे मांडायचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला तिथे उत्तर लिहायचं आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. आता संकल्पना स्पष्ट करताना आपल्याला पहिली संकल्पना दिलेली आहे इथे नफा. आता नफा ही संकल्पना आपल्याला सोडवत असताना आपल्याला तिथे कमीत कमी उत्तराचे 4 आपल्याला मुद्दे लिहिणं गरजेचे आहेत. आपल्याला इथे 4 पॉईंटमध्ये उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे तोच अर्थ आपण अगदी सोप्या भाषेमध्ये कोणताही तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर कमीत कमी 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्याचे पूर्ण मार्क नक्कीच मिळतील. आता आपण पहिली संकल्पना बघतोय नफा. नफ्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा लिहायचा आहे कंपनी नफा मिळविण्यासाठी व्यवसाय करते. म्हणजेच कंपनीचा प्रमुख उद्देश नफा मिळविणे असतो. हा नफा कंपनीच्या सभासदांमध्ये लाभांशाच्या स्वरूपात वाटला जातो. आणि तिसरा मुद्दा असणारे भागधारक हे नफा मिळविण्याच्या उद्देशाने कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. आणि पुढे लाभांश हा कंपनीच्या नफ्यातील वाटला जाणारा हिस्सा असतो. म्हणजे नफा हा नफ्यावर आपल्याला त्यामध्ये आणखी 2-3 मुद्दे ऍड करता येतील. नफ्यावर लाभांशाचं प्रमाण ठरतं. कमी नफा झाला लाभांश दर कमी, नफा जास्त झाला तर लाभांश दर हा जास्त असतो. म्हणजे लाभांशासाठी नफा हा घटक विचारात घेणे खूप गरजेचे आहे. किंवा सर्वच नफा हा वाटप योग्य नसतो. त्यातला बराचसा नफा हा कंपनीच्या वेगवेगळ्या तरतुदींसाठी हा वेगवेगळ्या खात्यांमध्ये निधींमध्ये वर्ग केला जातो. आता दुसरा आहे लाभांश. आता नफ्यातील एक हिस्सा जो असतो त्याला लाभांश म्हणतात. म्हणजे लाभांशासाठी नफा हा महत्वाचा आहे. आता आपण जे चर्चा केली मुद्द्यांची ते सर्व चर्चा आपल्याला इथे लिहिता येईल. आता यामध्ये आपण पहिला मुद्दा ऍड करूया. डिव्हिडेंटम या शब्दापासून लाभांश हा शब्द आलेला आहे. आणि डिव्हिडेंटम हा लॅटिन शब्द आहे ज्याचा मराठीमध्ये अर्थ लाभांश असा होतो. भागधारकांना कंपनीच्या नफ्यातील जो हिस्सा वाटला जातो त्या हिस्साला लाभांश असे म्हणतात. आणि यामध्ये आपण पाहिलंय की समहक्क भागधारकांना अस्थिर दराने लाभांश मिळतो तर अग्रहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळतो. आणि लाभांश हा मुख्यतः नफ्यावर अवलंबून असतो. असे सोपे आपल्याला 4 मुद्दे इथे लिहायचे आहेत आणि आपल्याला हा प्रश्न व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. पुढे आहे 3 नंबरचा व्याज. आता व्याज हा कंपनीकडून घेतलेल्या रकमेवरील परतावा म्हणजे व्याज होय. म्हणजे कंपनी कर्जदारांकडून जी रक्कम घेते त्या रकमेवर दिला जाणारा परतावा त्याला व्याज असे म्हणतात. म्हणजे पैसे घेतल्याबद्दल द्यावी लागणारी किमान किंमत म्हणजे व्याज होय. आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीस कर्ज देण्यातून जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाला व्याज असे म्हणतात. आता आहे अंतिम लाभांश. अंतिम लाभांशामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केला जाणारा लाभांश हा अंतिम लाभांश असतो. आणि अंतिम लाभांशासाठी नियमावली तरतूद असते, संचालक मंडळाची शिफारस लागते आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. आणि हा लाभांश अंतरिम लाभांश दराने तुलनेने जास्त असतो. आता हे झालं अंतिम लाभांशाबद्दल. अंतरिम लाभांश म्हणजे हा लाभांश 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या काळात घोषित केला जातो. अंतरिम लाभांश हा 6 महिन्यांच्या कंपनीच्या नफ्याचा विचार करून घोषित केला जातो. आणि हा लाभांश आपण पाहतो महत्वाचा अंतिम लाभांशापेक्षा कमी असतो. आणि यामध्ये कंपनीच्या नियमावलीतील अधिक्रमानुसार संचालक मंडळाच्या अंतरिम लाभांश घोषित त्यांना करता येतो. 6वा आहे न दिलेला लाभांश. न दिलेला लाभांश म्हणजे कंपनीने घोषित केलेल्या परंतु त्याचे वाटप घोषित केल्यापासून 30 दिवसांच्या आत न झाल्यास त्याला न दिलेला लाभांश असे म्हणतात. किंवा कंपनीने घोषित केल्यापासून 30 दिवसात भागधारकाकडून लाभांशाची मागणी आली नाही
तर असा लाभांश वाटप न केलेला किंवा मागणी न केलेला लाभांश असे म्हणतात. 7 न दिलेल्या लाभांश खाते. आता घोषित केलेला लाभांश घोषित दिनांकापासून 30 दिवसाच्या आत न दिल्यास अथवा न नेल्यास कंपनी सदर रक्कम सूचित बँकेत लाभांश देणे खाते उघडून त्यात ठेवते. न दिलेला किंवा न नेलेला लाभांश वर नमूद केलेल्या किंवा 30 दिवसांच्या कालावधी संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत वर्ग करणे आवश्यक असते. पुढे आहे लाभांश आदेश. आता लाभांश आदेश म्हणजे काय? तर लाभांश आदेश म्हणजे भागधारकाच्या विनंतीवरून कंपनी भागधारकाच्या नावे त्याच्या बँक खात्यामध्ये सदर लाभांशाची रक्कम वर्ग करणे होय. या आदेशानुसार कंपनीला भागधारकांच्या बँक खात्यात लाभांश थेट जमा करण्याचा अधिकार मिळतो. 9 नंबर आहे IEPF. IEPF म्हणजे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड, म्हणजेच गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी वर्ग. इथे निधी खाते. केंद्र सरकारने 2001 पासून IEPF ची स्थापना केली आहे. लाभांश देणे खात्यात वर्ग केलेली रक्कम लाभांश रक्कम वर्ग केलेल्या तारखेपासून 7 वर्षांच्या आत न दिल्यास अथवा न नेल्यास कंपनीला सदर रक्कम केंद्र सरकारकडील गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी म्हणजेच IEPF खात्यामध्ये वर्ग करावे लागते. 10 नंबर आहे लाभांश दर. लाभांश दर म्हणजे कंपनीच्या समहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अस्थिर किंवा बदलता लाभांश दर असतो. कंपनीच्या अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर वर्षानुरूप स्थिर दराने लाभांश मिळतो. थोडक्यात कंपनीमध्ये अग्रहक्क भागांचा अपवाद वगळता लाभांश दर हा बदलता असतो आणि लाभांश दर हा कंपनीला झालेल्या नफ्यावर अवलंबून असतो. आता आपण पुढचा प्रश्न जो 3 मार्काला आपल्याला अंतर्गत मूल्यमापनामध्ये विचारला जातो आणि बोर्ड एक्झामला हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्येच विचारला जातो आणि अतिशय कमीच वेळेमध्ये आपल्याला या प्रश्नाचे 3 मार्क मिळतात आणि सोपे प्रश्न असतात. होय किंवा नाही यामध्ये याची उत्तर आपल्याला लिहिता येतात. पहिले घटना दिलेली आहे. LMN कंपनीनं सन 2018-19 वर्षासाठी लाभांश जाहीर करण्याचे निश्चित केले. त्या वर्षी कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी नफा झाला आहे. यावरून प्रश्न पहिला. संचालक मंडळाने मुक्त राखीव निधीतून ₹5 प्रतिभाग दराने लाभांशाची शिफारस करू शकते काय? इथे दिलेला याचं करू शकते काय विचारलंय आणि राखीव निधीतून विचारलंय, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे होय. म्हणजे कंपनी संचालक मंडळाने मुक्त राखीव निधीतून ₹5 प्रतिभाग दराने लाभांशाची शिफारस करू शकते. हे पूर्ण वाक्य तुम्हाला लिहिता येतं किंवा तुम्ही होय नाही मध्ये सुद्धा उत्तरं लिहू शकता. ब आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभांश जाहीर करू शकते का? इथे उत्तर आहे होय. म्हणजे कसं असणार याचं उत्तर? वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभांश जाहीर करू शकते. क आहे संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकते काय? तर ह्याचं उत्तर आहे नाही. भेटीच्या स्वरूपात लाभांश देता येत नाही. दुसरा प्रश्न आहे ABC कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले. तर आहे मुक्त राखीव निधीतून लाभांश देता येईल का? तर ह्याचं उत्तर आहे नाही, कारण अंतरिम लाभांश हा हे लक्षात ठेवायचं. नाही तर तुमचा पहिल्या प्रश्नामध्ये गोंधळ होईल की इथे होय म्हटलं, इथे नाही म्हटलंय. इथे वार्षिक आहे, इथे अंतिम लाभांश विचारलंय, इथे अंतरिम लाभांश, म्हणून उत्तर याचं नाही आहे. पुढे संचालक मंडळाला संचालक मंडळाच्या सभेमध्ये तो लाभांश जाहीर करण्याचा अधिकार आहे का? तर ह्याचं उत्तर आहे अधिकार आहे. पुढे क लाभांशाची घोषणा केल्यापासून कंपनी 30 दिवसाच्या आत लाभांश वाटप करू शकते का? तर ह्याचं उत्तर आहे होय, लाभांश वाटप करू शकते.
तिसरा प्रश्न आहे, राज कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले. तर ह्याचा पहिला प्रश्न आहे, पुरेशा नफ्याअभावी ₹5 प्रतिभाग लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. कारण पुन्हा अंतरिम लाभांश हा 6 महिन्याचा असतो, तो पूर्ण वर्षभराचा विचारात घेतलेला नसतो. दुसरा प्रश्न, संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. क, संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का? तर भांडवलातून लाभांश देता येत नाही, म्हणून नाही. चौथा प्रश्न आहे, डायमंड कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचा विचार करत आहे. यामध्ये पहिला प्रश्न, जाहीर केल्यापासून किती दिवसामध्ये लाभांश खात्यात लाभांश निधी हस्तांतरित केला पाहिजे? तर ह्याचं उत्तर आहे 5 दिवसाच्या आत. 5 दिवसाच्या आत लाभांश खात्यात लाभांश निधी हस्तांतरित केला पाहिजे. पुढे दुसरा प्रश्न आहे, भागधारकांना किती दिवसामध्ये लाभांश वाटप केले पाहिजे? तर ह्याचं उत्तर आहे 30 दिवसामध्ये लाभांश वाटप केला पाहिजे. पुढे तिसरा प्रश्न आहे, न दिलेला लाभांश निधी किती दिवसानंतर व न दिलेला लाभांश खात्यामध्ये वर्ग केला जातो? तर ह्याचं उत्तर आहे 30 दिवसानंतर 7 दिवसांच्या आत, म्हणजे एकूण 37 दिवसांमध्ये लाभांश खात्यात वर्ग केला जातो. पाचवी घटना आहे, स्टार कंपनी लिमिटेडच्या संचालकांनी ₹15 प्रतिभाग लाभांश देण्याची शिफारस केली आहे. तर पहिला प्रश्न आहे, अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटप झाल्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश वाटप करणे हे योग्य आहे का? तर ह्याचं उत्तर आहे. कारण पहिले अग्रहक्क भागधारकांना दिला जातोय आणि नंतर समहक्क भागधारकांना, म्हणून हे बरोबर आहे, म्हणजे आहे. ब, वार्षिक सर्वसाधारण सभेस सदर लाभांशास संमती देण्याचा अधिकार आहे का? तर इथे उत्तर आहे. कारण वार्षिक सर्वसाधारण सभेतच लाभांशाला संमती दिली जाते. क आहे, कंपनी रोखीने लाभांश देऊ शकते का? तर ह्याचं उत्तर आहे होय, कंपनी रोखीने लाभांश देऊ शकते. आता आपण शेवटचा प्रश्न पाहूया. 6 नंबरचा प्रश्न, गोल्ड कंपनी लिमिटेडने ₹10 प्रतिभाग लाभांश आर्थिक वर्ष 2018-19 साठी जाहीर केला आहे. पहिला प्रश्न आहे, लाभांश जाहीर केल्यापासून 30 दिवसाच्या आत वाटप न केल्यास कंपनीने कर्तव्य करण्यास, इथे शब्द कर्तव्य करण्यास कसूर केली आहे असे होईल का? तर ह्याचं उत्तर आहे होय, म्हणजे कसूर केली आहे. ब, कंपनीने न दिलेला लाभांश कर्ज रोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य होईल का? तर ह्याचं उत्तर आहे नाही, वर्ग करणे योग्य नाही. आणि शेवटचा प्रश्न, कंपनीने 30 दिवसानंतर न दिलेला लाभांश IEPF ला वर्ग करावा का? तर ह्याचं उत्तर आहे नाही, म्हणजे कंपनीने 30 दिवसानंतर न दिलेला लाभांश IEPF ला वर्ग करू नये. तर अशा प्रकारे आपण प्रकरण 10 मधला एकूण 13 मार्कांचा आपल्याला त्यातला आपण स्वाध्याय जो आवश्यक आहे त्यातला प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, तिसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे. या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.